straight. Focus on your breathing. Close your eyes. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची परी हो देऊ या जगा तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे तरी आता हे आघवे निरमीन माये श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः Slowly open your eyes. काल आपण कर्ता बुद्धी आणि बुद्धी त्याच्यानंतर धृती आणि सुख तीन प्रकारचे बघितले आपण बरोबर आहे ना आपण काय सांगतात ते बघू Okay, so we looked at सात्विक बुद्धी राजसिक बुद्धी तामसिक बुद्धी त्याच्यानंतर धृती सात्विक धृती
राजसिक धृती, तामसिक धृती आणि त्याच्यानंतर सुख, सात्विक सुख, राजसिक सुख आणि तामसिक सुख. आता ते काय म्हणतात ते बघूया. म्हणून प्रकृतीच्या अवलोकी न बंधिजे इहे इहि सत्वादिकी तैसी स्वर्गी ना मृत्युलोकी आथी वस्तु. There is not one thing in this world or the other worlds, including heavens, that they are not made of or composed of these three gunas. Everything and anything that you see, जे पण काही तुम्ही बघताय ते त्रिगुणांमधलंच आहे, इथलं किंवा स्वर्गातलं. म्हणून प्रकृतीच्या अवलोकी न बंधिजे इहि सत्वादिकी तैसी स्वर्गी ना मृत्युलोकी आथी वस्तु. कैचा लोवे विण कांबळा मातीये विण मोदळा काजळे विण कल्लोळा होणे आहे. तसं मातीशिवाय कुठलंच मडकं बनू शकतं का? नाही. किंवा पाण्याशिवाय तरंग बनू शकतात? नाही. तैसे न होनी गुणाचे सृष्टिया सृष्टीची या रचना रचे ऐसे नाहीच गासाचे प्राणी जात. त्यामुळे सृष्टी जे जे जन्मलंय, जे जे सृष्ट झालंय, जे जे मॅनिफेस्ट झालंय, इट इज मेड अप ऑफ थ्री गुणांस. या लागी हे सकळ तिही गुणांचेची केवळ घडले आहे निखिळ ऐसे जाण. घडले आहे निखिळ ऐसे जाण. गुणी देवात्रयी लाविली गुणी लोकी त्रिंपुटी पाडिली चातुर्वर्णा घातली सिनानी उळगे. या लागी हे सकळ तिही गुणांचे केवळ घडले आहे निखिळ ऐसे जाण. आय एम रिपीटिंग. गुणी देवात्रयी लाविली गुणी लोकी त्रिपुटी पाडिली चातुर्वर्णा घातली सिनानी उळगे. तसे देव आणि मनुष्य आणि सगळे प्राणीजात तीन गुणांनी बनलेले आहेत. देव पण. म्हणून ह्या तीन गुणांनीच चातुर्वर्णे बनलेले आहेत. चातुर्वर्णे म्हणजे कुठले? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्या तीन गुणांनीच बनलेले आहेत असं सांगतायत कृष्ण. तोची तेची चारी वर्ण पुसती जरी कोण कोण तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का. ये क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणांच्याची मानिजे मानी जे ते वैदिक विधानी योग्य म्हणवनी. चार आहेत वर्ण. मुख्य ब्राह्मण आणि क्षत्रिय आणि वैश्य हे पण ब्राह्मणांसारखेच आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे ते वैदिक विधानी योग्य म्हणून. कारण ते वैदिक विधान योग्यतया त्यांना योग्यता आहे ते पाळण्याची. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. चौथा शूद्र हो धनंजया वेदी लागू नाही तया तरी वृत्ती वर्णत्रया अधीनतयाची. आणि चौथा जो शूद्र आहे अर्जुना धनंजया, वेदी लागू नाही तया तरी वृत्ती वर्णत्रया अधीनतयाची. तो एलिजिबल नाही आहे. See, listen carefully, this is not about caste. कुठलीही गोष्ट, anything that you listen, it has to be in the context. कोणीतरी शूद्र घरात जन्मलंय म्हणून ही इज नॉट एलिजिबल असं नाहीये. गुणांप्रमाणे.
आता गुण काय सांगितले होते शूद्रांचे? दुसऱ्यांना काहीतरी त्रास देणार, काहीही खाणार, आळशी, कुठेही झोपून राहणार, म्हणजे डिसीज, घाणीत राहणार, राइट? अशा लोकांना आणि प्रमाद, मिस्टेक करणं, अशा लोकांशी आपण पण काही कन्व्हर्सेशन जर केलं आणि त्यांना इंटरेस्ट नाहीये, तर मग त्यांना कशाला सांगायचं? जर इंटरेस्ट नाहीये, दे आर नॉट इंटरेस्टेड. कारण काय सांगितलं होतं, की ते नेहमी जे निषिद्ध कर्म सांगितलं तेच करतात. ते दगडच मानतात, देव म्हणजे दगडच आहे किंवा देव नाहीच आहे, असे 2 एक्सटेंट. हे सगळं तामसिक वृत्तीचं सांगितलं होतं ना, दॅट इज शूद्र. इट इज नॉट अ कास्ट, इट्स द गुण. गटारात कोणीतरी घाण केली आहे गटारात, त्यांना आपण घरात अ, बसवून त्यांच्या बाजूला मिठी मारून बसू का आपण? नाही ना. ते डिस्क्रिमिनेशन करतोय का? इट इज नॅचरल टू कीप द infection outside. We are going to keep them out. It's not our problem. It is not, they are not bad people. Their actions are making them so that it is going to harm others. That's why we keep distance, isn't it? It is not about that individual. त्यांच्या त्या इंडिव्हिज्युअल मध्ये पण परमात्माच आहे. पण व्यवहारात काहीतरी आपण पाळायलाच लागतात ना शिस्त. कुणी ब्राह्मण जो वेद बोलतोय, तो पण असा घाणीत, त्यालाही नाही घरात घेऊ शकत आपण. इट इज द सेम थिंग. By birth, if someone is Brahmin or someone is Shudra, if he is not acting as per the vidhi, he is not eligible. तर तर हे जे आहेत, पण ते म्हणतात की ते ह्या तिन्ही वर्णांच्या लोकांच्या बाजूला लागून थोडं-थोडं त्यांना ते एलिजिबल होतात. सी व्हॉट ही इज सेइंग. ते वृत्तीची या जवळिका वर्णा ब्राह्मणाधिका शूद्र ही की देखा चौथा झाला. हे त्यांच्या बाजूबाजूला आहेत म्हणून हा चौथा झाला. अदरवाईज दे आर नॉट इव्हन देअर. जैसा फुलाचे निसांगाते तांतू तुरंबिजे श्रीमंते तैसे द्विज संगे शूद्राते स्वीकारी श्रुती. जसं फुलं, आपण सुंदर फुलं घालतो दोऱ्यामध्ये, त्या फुलांमुळे त्या दोऱ्याला पण महत्व येतं. तसं ह्या तिघांमुळे या शूद्राला पण वेदांनी ऍक्सेप्ट केलं की हा आहेत म्हणून. अदरवाईज दे डोंट इव्हन ऍक्सेप्ट. ऐसे सीगा पार्था चातुर्वर्ण्य व्यवस्था करुवाता कर्मपथा यांची या रूपा. आता हे चातुर्वर्ण आहेत, त्यांची काय कर्म आहेत ह्याचं मी तुला वर्णन करतो. जिही गुणी ते वर्णचारी जन्म मृत्यूची एकातरी चुकोनिया ईश्वरी पैठे होती. जिये आत्मप्रकृतीचे इही गुणी सत्वादिकी तिही कर्मे चौघा चहूठाई वाटिली वर्णा. जैसे बापा जोडिलेले का वाटिले सूर्य मार्ग पांथिका नाना व्यापार सेवका स्वामी जैसे. गुणी सत्वादिकी तिही कर्मे चौघा चहूठाई वाटिली वर्ण. आता ही जी प्रकृती आहे, ज्याप्रमाणे त्यांचे गुण आहेत त्याप्रमाणे त्यांना मी कर्म वाटलेत. जैसे बापे जोडिले लेका वाटिले सूर्य मार्ग पांथिका नाना व्यापार सेवका स्वामी जैसे. जसं बाप मुलाला एक धन सोडून जातो आणि सांगतो हे याला, हे याला, हे याला असं. किंवा सूर्य असतो तो कसा मार्ग दाखवतो, हे हा उघडा मार्ग आहे, तो उघडा मार्ग आहे. नाना व्यापार सेवका स्वामी जैसा. किंवा जे सेवक असतात त्यांना असं डेझिग्नेटेड असतं, हे असं तसं.
तसं मी गुणांप्रमाणे डेसिग्नेट केलंय. काय एक्झाम्पल्स देतात ते छोट्या छोट्या गोष्टींना आपण. तैसी प्रकृतीच्या गुणी जया कर्माची वेलावणी केली आहे वर्णी चहूई. तशी प्रकृतीनी ह्या चातुर्वर्ण्याच्या गुणांप्रमाणे वेलहावणी केलंय, डिस्ट्रीब्युशन केलं. तेथे सत्व आपुल्या अंगी समीन समीन समीननी मीन भागी दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय. सत्व ज्यांच्यात जास्ती आहे असे दोन आहेत, ब्राह्मण आणि क्षत्रिय. सत्व जास्ती, रज कमी, ब्राह्मण आणि क्षत्रिय. आणि रजपरी सात्विक येथे ठेविले वैश्य लोक. आणि ज्यांच्यात रज जास्ती आहे आणि सत्व कमी आहे ते वैश्य. रजची तम तम भेसक तेथ शूद्र ते गा. आणि रज जास्ती आहे आणि तम रज कमी आहे पण तम जास्ती आहे. रजची तम भेसक तेथ शूद्र ते गा. म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रियांमध्ये सत्व जास्ती, रज कमी. वैश्यांमध्ये रज जास्ती, सत्व कमी. आणि शूद्रांमध्ये तम जास्ती, रज कमी. सत्वाचं ते जास्ती बोलतच नाही बिकॉज इट इज व्हेरी लो. मग आपुले ठेविले जैसे आईतेची दीपे दिसे गुणभिन्न कर्म तैसे शास्त्र दावी. मग गुण भिन्नता कर्माची दाखवते शास्त्र. तैची आता कोण कोण वर्णविहिताचे लक्षण हे सांगो एक श्रवण. सौभाग्यनिधी, सौभाग्यनिधी अर्जुना, सौभाग्यनिधी, रिपॉझिटरी ऑफ गुड फेट. तेची आता कोण कोण वर्णविहिताचे लक्षण. जसं वर्ण आहे तसं त्यांची कर्मविहित त्याची आता लक्षण मी तुला सांगतो. हा, सौभाग्यनिधी अर्जुना, ते ऐक केअरफुली. आता क्वालिटीज ऑफ द ब्राह्मण क्षत्रिय. शमोदम. ओके. तरी सर्वेंद्रियाची आवृत्ती घेऊन आपुल्या हाती बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी. सर्व इंद्रिय एकत्र करून आपल्या बुद्धी आणि आत्मामध्ये ज्याच्या असतात तो एकांती प्रिय. ही इज व्हेरी पीसफुल अलोन बिकॉज ऑल द इंद्रियाज आर विदिन. ऐसा बुद्धीचा उपरमू तया नाम मणिपेशमू. दॅट quality of buddhi is called shama, where all the things are in control of the mind. तो गुणया उपक्रमो जया कर्माचा, very natural for them. आणि बाह्येंद्रियाचे धेंडे पिटुनी विधाचेनी दंडे नेदिजे अधर्माकडे कहीची जावो. आणि बाहेरची इंद्रिय आहेत ते अंतःकरणाचं कंट्रोल म्हणजे शम, बाह्येंद्रियांचा कंट्रोल म्हणजे दम. तै पैगा शम विरजा दम गुण जेथ दुजा आणि स्वधर्माची आबोजा जिणे जे का. दम हा दुसरा गुण आहे, शम पहिला आहे, दम दुसरा गुण आहे. सटवीची आराती नवी संबीजे जेवी वाती तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा. तया नाम तप तेती जया गुणांचे रूप आणि शौचाचे निष्पाप द्विविधा जेथ. आणि तिसरं लक्षण आहे तप. जो देव किंवा ईश्वर किंवा कॉन्शियसनेस इज ओनली हिज फोकस अँड ही डज ऑल द थिंग्स फॉर हिम. आणि मग चौथ्याचं नाव आहे शौच. शम दम तप शौच. शौच म्हणजे क्लेनलीनेस. मन भाव शुद्धी भरले
अंग क्रिया अलंकारिले ऐसे सभाय ज्याले साजिरे का. अंतकरण भावशुद्धी आणि बाह्यकरण अंगशुद्धी. दॅट इज शौच. तया नाव शौच पार्था. सॉरी. ऐसे सभाय जियाले साजिरे जे का. तया शौच तया नाव शौच पार्था. तो कर्मी गुण जये चौथा. शौच चौथा. आणि पृथ्वीची या परी सर्वथा सर्वजे सहाणी. आणि पृथ्वी कशी सगळं सहन करते त्याचा एक गुण आहे अजून क्षमा. ते गा क्षमा पांडवा गुण जेथ पाचवा. पृथ्वी क्षमा. स्वरांमाजी सुहावा पंचमू जैसा. जसा पंचम लागतो म्हणतात ना, पंच स्वरांमध्ये कसा पंचम आहे तसं हे क्षमा. पाचवा. आणि वाकडेनी वोघेसी गंगा वाहे उजुची जैसी. कापुटी वळला उसी गोडी जेवी तैसा. आणि स्ट्रेट फॉरवर्डनेस. स्ट्रेट फॉरवर्डनेस आहे त्याला आर्जवता म्हणतात. तो पण एक गुण आहे. तैसे विषमाही जीवा लागी उजुकारू बरवा. ते आर्जव गा सहावा जेथीची गुण आर्जव. आणि पाणीये प्रयत्न माळी अखंड जये झाडा मुळी. परी ते आगवेची फळी जाणे जेवी. तैसे शास्त्रचारे तेणे ईश्वरूची एक पावणे. ते पुढे जे का जाणणे ते येथ ज्ञान. आणि सगळं फोकस जे काय करू आणि जे फळ येतं ते सगळं ईश्वराचं आहे असं जे त्याला कळतं ते ज्ञान. हा सहावा गुण. ते गा कर्मी जिये सातवा गुण होये. आणि विज्ञान हे पाहे एवं रूप. आणि अल्टिमेट नॉलेज इज विज्ञान. ज्ञान आणि मग विज्ञान. तरी सत्वशुद्धीची वेळे शास्त्र का ध्यान बळे. ईश्वर तत्वाची मिळे निष्कंठ बुद्धी निष्टंक बुद्धी. हे विज्ञान बरवे ते गुणरत्न जेथ आठवे. आणि आस्तिक्य जाणावे नववा. नववा गुण. तो विज्ञान आहे आठवं आणि आस्तिक्य हे नववा गुण. आस्तिक्य म्हणजे काय? आस्तिक्य म्हणजे अस्ति. अस्ति म्हणजे इज एक्झिस्टन्स. अस्ति अहम संतोष अत्र अस्ति. संतोष इकडे आहे. कुठल्याही तुम्ही भाषेत बघितलं ना, आहे आहे हा शब्द असतो. इज वो है ये है. सो हे आहे ते आहे. मल्याळम मध्ये उंड. उंड म्हणजे आहे. प्रत्येक भाषेत आहे आहे हा शब्दाचा इज. So when we say it is, means we trust its existence. Santosh is means his existence is. The isness is astikya. So it trusts, that is a guna. It trusts it is. Subtle. ते गुणरत्नचे आठवे आणि आस्तिक्य जाणवे नववा गुण. आस्तिक्य नववा गुण. कैराज मुद्रा थिलिया प्रजा भजे भलतया. तेवी शास्त्रे स्वीकारिलिया. मार्ग मात्रा ते आदरे जे का मानणे. ते आस्तिक्य मी म्हणे. तो नववा गुण जेणे कर्म ते साच आदरे जे मानणे. ते आस्तिक्य मी म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे आदर करून आपण मानतो दॅट इज आस्तिक्य. शास्त्रांमध्ये लिहिलं की असं करायचं नाही. का करायचं? मला नाही माहिती. असं करायचं. प्रश्न करणं इज नॉट अ प्रॉब्लेम. बट वी रिस्पेक्ट अँड वी फॉलो. दॅट इज आस्तिक्य. चरक संहितात पण लिहिलंय आयुर्वेदामध्ये
की you do this will be the impact of it. I am not going to give reasons, but you have to do this. That doesn't mean there is no reason. Maybe our cognition is not able to comprehend it, or we don't have that much cognizing power. Maybe he only will give us that. What? पण इथे काय होतं ना, काही लोक ह्याचाच आळसपणा करून काहीच गोष्टीला प्रश्न नाही विचारायचा आणि त्यामुळेच अंधश्रद्धेला एवढा माज मिळतो. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट decision to be made, what to trust and what not to. But if it is Vedas, आस्तिक्य बुद्धी पाहिजे तिथे. आणि वेदांमध्ये, in our tradition, the way to study is Siddhanta Paksha and the opposition. You have to question and deliberate. So deliberation is not a problem. Upanishad म्हणा, भगवद्गीता म्हणा, काय आहे, प्रश्न आणि उत्तरच आहेत ना. का नुसते उत्तर नुसतं. इट इज नॉट अ टेस्टमेंट. इट इज नॉट लाईक ओ असं करा मी सांगतोय, गुरु आहे मी सांगतोय म्हणून करा. नो. सो क्वेश्चन अँड आन्सर्स. बट इन दॅट ऑल्सो, इफ वी डोंट ट्रस्ट द टीचर, द नॉलेज वोंट कम. इट्स इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड, अदरवाइज वी विल fall in the trap. आस्तिक्य मी म्हणे तो नवा गुण जेणे, कर्म ते साच. गुरुकृपा असेल, मग ह्या गोष्टींचा विचार नाही करायला लागत. बरोबर जे आहे ते जवळ येतं, ते खराब आहे ते खरंच दूर जातं. When we have the right teacher, we don't have to worry. What is right comes, what is really bad goes away. म्हणून गुरु पाहिजे. Seriously. Because they care, na? They only care. एवं नवही शमादिक गुणजेथ निर्दोष, ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे. हे जे कर्म निर्दोष आहे हे स्वाभाविक असतं. कर्म कुणाचं? ब्राह्मणाचे. ब्राह्मणाचे म्हणजे ते त्यांचे ते गुण आहेत. तो नवगुण रत्ना करू, नवगण गुण रत्ना करू, या नवरत्नांचा हारू, न फेडितले दिनकारू, प्रकाशू जैसा. नवरत्नांचा हार घातलेला. नाना चांपा चांपोळी पूजिला, चंद्रू चंद्रिका धवळला, का चंदनू निजे चर्चिला, सौरभ्य जेवी. तेवी नवगुण टिकलग, लेणे ब्राह्मणांचे अव्यंग, काहीची नसंडी याग ब्राह्मणांचे. आता उचित ते क्षत्रिय, तेही कर्म धनंजया, सांगो एक प्रज्ञेचिया भरोवरी. हे ब्राह्मणांचे कर्म होतं. आर्जवता, शम, दम, तप, शुची, आर्जवता, ज्ञान, विज्ञान आणि आस्तिक्य. राईट. हे कोणाचं होतं? ब्राह्मणांचं. आता क्षत्रियांचं. तरी भानु हा तेजे, नापेक्षी जेवी विरजे, कासी हे न पाहिजे जावळलिया. भानू जेव्हा येतो, रवी, सूर्य, तेव्हा तो कोणाचे वाट नाही बघत, कोण येतो का रे तू. हा, ही जस्ट कम्स अप अँड ही स्टार्ट्स प्रोव्हाइडिंग लाईट. आणि सिंह पण कोणाची मदत नाही करत. जर त्याला अटॅक करायचं, सिंह गोज बाय हिमसेल्फ. ऐसा स्वयंभ जो जीवे लाटू, सावा ये वीण उद्भटू, ते शौर्य गासेथ श्रेष्ठू, पहिला गुण शौर्य. शौर्य पहिला गुण, करेज. आणि सूर्याचे नि प्रतापे, कोडीही नक्षत्र हारपे,
नातो तरी न लोपे सचंद्री तीही तैसे आपुलेनी प्रौढी गुणे जगा या विस्मयो देणे आपण जरी न क्षोभणे कायसे नाही ते प्रागल्भ्य रूप तेजा जिये कर्मी गुण दूजा तेज इज द सेकंड गुण जेव्हा सूर्य येतो तो आपोआप बाकीचे नक्षत्र चंद्र दिसत नाही कारण इतकं तेज असतं तर ह्याचा दुसरा मॅग्नेटिझम तेज रेस्प्लेंडंट म्हणतात ना रेस्प्लेंडंट आणि धीरू तो तिजा धीरू धैर्य धैर्य शौर्य आणि धैर्य मध्ये डिफरन्स आहे हा धीरू तो तिजा जेथीचा गुण धीर वरी पडली आकाश बुद्धीचे डोळे मानस झाकी ना तो परियेच धैर्य जेथ जरी वरना काहीतरी पडलं तरी तो डोळे पण नाही झाकत असं धैर्य म्हणजे यू 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 आर व्हेरी यू फर्म आणि पाणी हो का भलते तुके परी दे जिणवणी पद्म फाके का आकाश उंची आजिके आवडे तयाते तेवी विविधावस्था पातलिया जिणवणी पार्था प्रज्ञा फलतया अर्था वेजे देणे जे ते दक्षत्वगा चोख जेथ चौथ गुण देख आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण दक्षत्व अलर्टनेस कोणी तर का अलर्टनेस इज हायपर अलर्टनेस इज चौथा गुण दक्षत्व आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण झुंज अलौकिक झुंज फाईट फाईट म्हणजे वॉर मध्ये तलवार घेऊन फाईट इज नॉट यू फाईट विथ द सिच्युएशन झुंज अलौकिक व्हॉट एव्हर कम मे बी इट झुंज अलौकिक तो पाचवा गुण आदित्यांची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे आदित्याची झाडे सनफ्लावर आदित्याची झाडे सर्वदा सन्मुख सूर्याकडे देवी समोर शत्रू पुढे होणे सदा ऑलवेज फेसिंग द शत्रू सूर्याकडे जसं होत तसा मोहविण प्रयत्नेसी चुकविजे सेजे जैसी रूपू पाठीने दिजी जैसी समरांगणी the way pregnant wife does not allow her husband to come on the bed in the similar way he never shows his back to the enemies म्हणजे कधी पाठ नाही दाखवत म्हणजे they because it's dangerous असं that is the intention we don't have to take it literally but मोहे विण प्रयत्नेसी चुकविज सेजे जैसी रिपो पाठीने दिजे तैसी समरांगणी अमेझिंग हा क्षत्रियांचे आचारी पाचवा गुणेंद्रू अवधारी चहू पुरुषार्था शिरी भक्ती जैसी व्हेरी श्रेष्ठ गुण आणि जालेनी फुले फळे शाखिया जैसी मोकळे का उदार परिमळे पद्मकरू जसा एखादं झाड ज्याला खूप फळं फुलं आहेत तो उदार असतो झाड हे फुलं सांडतोय फळं देतोय उदार होतो जेव्हा त्याला फळं फुलं येतात तसं किंवा जेव्हा पद्म लोटस तर सुंदर वास सगळीकडे फ्री मध्ये नाना आवडीचे निमापे चांदिणे भलतेने घेपे पुढिलांचे संकल्पे तैसे जे देणे नाना
आवडीचेनी मापे. आणि नाना म्हणजे भरपूर व्हरायटी ऑफ थिंग्स दॅट ही लाइक्स ऑर पीपल लाइक, ही जस्ट गिव्स अवे. चांदणी भलतेनी घेपे पुढिलाने चेनी संकल्पे. त्यांना कोणाच्या ज्या मनात संकल्प काय, ही गिव्स देम दॅट. तैसे ते देणे ते उमप गा दान दान. जे ते सहावे गुणरत्न आणि आज्ञे एकायतन होणे जे का. दान इज द सिक्स्थ वन. पोषुनी अवयवा फुले करी करविजती मानिवले तेवी पालणे लोभविले जगजे भोगणे. तया नाम ईश्वर भावो जो सर्व समर्थाचा ठावो तो गुणान माझी रावो साथवा ये जेथ. तो स्वतःचं शरीर खाऊन पिऊन एकदम सशक्त करतो, म्हणजे दुसऱ्यांना प्रोटेक्ट करू शकतो असं. ऐसे जे शौर्यादिकी इही सात गुण विशेषी. शौर्यादिकी, शौर्य सुरू केलं ना, शौर्यापासून दानापर्यंत. इति इकी इही सात गुण विशेषी अलंकृत सप्तऋषी आकाश जैसे. अलंकृत सप्तऋषी जे आहेत ना आकाशात, तसं तैसी सप्तगुणी विचित्र कर्मजे जगी पवित्र ते सहज जाण क्षात्र क्षत्रियांचे सहज गुण आहेत, स्वभाव आहे त्यांचा क्षात्र गुणांचा. नाना क्षत्रिय नव्हे नरू तो सत्व सोनयाचा मेरू म्हणून गुणस्वर्गा आधारू सातया ना तरी सत्वगुणार्णवी परिवारली बरवी. हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगितसे तो का गुणांचे सातही योगी. हे क्रिया ते गंगा जगी तया महोदधीचा अंगी विलसे जैसी. ही क्रियेची गंगा आहे, क्रियेची गंगा. हे एवढे गुण आहेत की keeps on working hard but with all these, with this gunas predisposition. परी हे बहु असो देख शौर्यादि गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षात्र जातीसी. ही कर्म स्वाभाविक आहेत क्षात्र जातीला. It is not the other way around. Because we are born into that, we have to behave like that. No. Because we have these gunas, we are Kshatriya. Because we have these gunas, we are Brahmana. Because we have these gunas, we are Vaishya. Because we don't have all these gunas, we are Shudra. It is not the other way around. Very important. परी हे बहु असो देख, I'm repeating. परी हे असो परी हे बहु असो देख शौर्यादि गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षात्र जातीसी. आता वैश्याची ये जाती उचित हे महामती ते ऐकेगा निरुती क्रिया सांगो. आता मी वैश्यांची क्रिया सांगतो, कर्म. महामती अर्जुना, काय छान छान ना. महामती, सुमती, आणि काय 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 छान छान अजून मला मगाशी तर खूप आवडलं होतं. सौभाग्य निधी, सो ब्युटिफुल. तरी भूमी बीज नांगरू यया भांडवलाचा आधारू घेऊन लाभू अपारू मिळवणे जो. भूमीमध्ये हे टाकून, त्याला म्हणतात बी टाकून, त्याचं नांगर करून अपार बी करतो तो भांडवलाचा आधारू, ऑन बेस्ड ऑन द कॅपिटल दॅट ही हॅज. घेऊन लाभू अपारू, आणि मग लाभ विथ लॉट ऑफ स्टफ. किंबहुना कृषी जिणे गोधने राखोनी वर्तणे का समधींचे विकणे महर्गी वस्तू. हो. सो गाई वगैरे हे करून तो घेतो
आणि त्याचं दूध दही विकून खूप बिझनेस करतो. दॅट दॅट इज हिज ॲटिट्यूड. किंवा थोड्या पैशाला घेऊन जास्ती पैशाला विकणं. महगी वस्तू, समघींची विकणे महर्घी वस्तू, थोड्या पैशाला घेऊन जास्ती पैशाला. एनिवे, ये तुलाची पांडवा वैश्याते कर्माचा मेळावा, हा वैश्य जाती स्तव स्वभावा, हा तुला जाण. त्यांचा स्वभावच तो असतो. थोडस करून जास्ती यू नो. We see, na, some people are just so natural in doing that. वैश्य जातीचे. आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण, वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण, ययांचे हे शुश्रषण ते शूद्र कर्म. पै द्विजसेवे परवते धावणे नाही शूद्राते, एवं चातुर्वर्ण चित्ते दाविले कर्मे. So this way, Vaishya, Kshatriya and Brahmana are eligible to do the samskaras and study Vedas. Basically, study Vedas, that doesn't mean that the Shudra that are born who doesn't get the Yajnopavita are not eligible to. No, it's not that. It is that Vaishya, Kshatriya and Brahmana, because of the qualities and the gunas, they are eligible to study. But if someone is not going to think, someone is not interested, then that's why they are not eligible. Someone is not interested to study in the school or college. We are providing them everything, uniform, books, best fees, but they're not interested. You're wasting time. Maybe you'll try, but they won't use it, right? So it is that. Don't push. Little bit push is understandable, but if they don't have that inclination at all, so आणि काय म्हणतात ते की मग हे जे आहेत शूद्र हे दुसऱ्यांची ह्या तिघांची सेवा करत राहतात. इजंट इट? मोठे बिझनेसमॅन आहेत, बाकी सगळे सेवाच करतात ना त्यांचे. पॉलिटिशियन्स आहेत, एव्हरीवन इज सर्विंग देम वेदर वी लाईक इट ऑर नॉट. प्रोफेसर्स आहेत, त्यांची सेवाच करतात ना सगळे. सो बेसिकली इट इज दॅट this system is not because Hindus created, because Krishna said. It is existing, it just has different names. People are people. Gunas are three. Doesn't matter whether Chinese or Spanish or and Japanese. Everyone has these three categories of people, four categories with three gunas. दाविली कर्म एवं चातुर्वर्णे चित्ते चिते दाविले कर्म. आता येची विचक्षणा वेगळा लिया वर्णा, उचित जैसे करणा शब्दाधिक. नातळी जळदच्युता नातरी जळदच्युता, पाणिया उचित सरिता सरितेसी पंडुसुता सिंधू चितू. तैसे वर्णाश्रम वशे जे करणीय आले असे, गोरेया अंगा जैसे गोरेपण. जसं वर्ण आश्रम आहे ना, त्याप्रमाणे जे कर्म येतं ते करायचं. वर्ण आणि आश्रमाप्रमाणे हा ते कर्म येतं ते करायचं. स्वभाव विहिता कर्म, स्वभाव विहिता कर्म शास्त्रे चेनी मुखा विरोत्तमा. प्रवर्तावया लागी भ्रमा अढळगी जे, ते आपुलेची रत्ने तिथे घेपे पार खियाचेनी हाते. तैसे स्वकर्म आपैते शास्त्रे करावे. So beautiful it is. He's saying we may have a ratna, but we may have a gem, but we get it verified whether it's true gem or not.
from the one who is Parkhi, who is the one who knows what that gem is or has studied stones, different stones. तसंच आपलं जे रत्न आहे, जो पारख्याकडून चेक करून घेतो, तसंच जे स्वकर्म आपल्याला माहित आहे, की हां, मला असं माझा असा स्वभाव आहे, असं स्वकर्म आहे, ते शास्त्रांमध्ये जस्ट व्हेरिफाय करून घ्यायचं. ब्युटिफुल. Beautifully put. Just amazing. जैसी दिठी असे आपुला ठाई परी वाव another beautiful example. परी दीपे विण भोगू नाही मार्गू न लागता काही पाय असता होय. जसं आपल्याला पाय आहेत आणि डोळे आहेत, पण जोपर्यंत आपल्याकडे दीप नाहीये तोपर्यंत आपण चालू नाही शकत. We have the means, but we need guidance, isn't it? म्हणोनी ज्ञाती विशेष सचार साचारू सहज असे जो अधिकारू तो आपुला लिया शास्त्रे गोचरू आपण कीजे मग घरीचाची ठेवा जरी डोळया दावी दिवा तरी घेता काय पांडवा आडळू असे. ही रिअली सेज की जेव्हा मनातना वी अंडरस्टँड आपला असा स्वभाव आहे and then it automatically guides you and then it automatically aligns with the shastra कारण it is natural स्वभाव आहे. So you won't during the day and the lamp they are going to show the same thing because you are so aligned with your nature and you understand that you will get that direction from within. You'll be convinced that it is the direction that the Shastras are. You can definitely verify the Shastras. That's what he's saying. मग घराची ताची ठेवा देवी डोळ्या दावी दिवा तरी घेता काय पांडवा आडळू असे. जैसे स्वभावे भाग आले. ही बेसिकली सेइंग आपल्याच घरातली वस्तू आहे हा, पण तिथे जर आपल्याला दिव्यानी बघून ती जर घ्यायची आहे मग का घेऊ नये दिवा? काय प्रॉब्लेम आहे का? नाही मला दिवा घ्यायचाच नाही, मला असंच शोधायचंय, मला दिसतंय ना, मला डोळे आहेत ना. अरे पण दिवा आहे, शास्त्र आहेत, त्याने आपला काय कर्म करायचंय आपल्याला आपल्या स्वभावाप्रमाणे, ते का बघू नये? व्हॉट इज द प्रॉब्लेम? No, I'm a very scientific person. I just, the scriptures are really shepherds mumbo jumbo. That's what I think Max Muller said. राग येतो राग. आपल्यासाठीच आहे ना. नाही शास्त्र काय आहे. तैसे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरे केले ते विहित तो आपुले आचरेगा. शास्त्रांनी जे स्वभावही भागा आले, जे स्वभावाने आले आपल्याकडे आणि शास्त्रांनी ते खरे केले. शास्त्रांनी ते खरं हा येस इट इज राईट दिस हाव यू गुणाजी दिस हाव यू टू ते विहित जो आपुले आचरेगा जो विहित आहे ते आचरतो. परी आळसू सांडुनी आळस सांडतो सोडतो. फळ काम दवडुनी फळ कामना दवडुनी आंगे जीवे मांडुनी तेथेची भरू. बोगी पडिले पाणी नेणे आननी वाहाणी तैसे जाया चरणी व्यवस्थोनी अर्जुना जो या परी ते विहित कर्म स्वये करी तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा होय. अर्जुना ह्या जो अशा प्रकारे विहित कर्म स्वतः करतो तो मोक्षाच्या पायरीवर येतो, दारावर.
जे अकरणा आणि निषिद्ध नवचेची काही संबंधा म्हणून भवा विरुद्धा मुकला तो. अकर्ण जे करायला नाही पाहिजे ते आणि निषिद्ध आहे जे 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 निषिद्ध केले ते करतो तो मोक्षाला मुक्तो. मोक्ष म्हणजे काय? He doesn't get like enlightenment. He troubles himself. He's not free from his mind. Moksha म्हणजे is not out there. It's freedom from your own problems. There's no problems outside. No problems outside. जे अकरणा आणि निषिद्धा नवचेची काही संबंधा म्हणून भवा विरुद्धा मुकला तो. आणि काम्य कर्माकडे न परतेची जेथ कोंडे तेथ चंदनाचे ही खोडे नलेची तो. येर नित्य कर्म तव फल त्यागे वेचले सर्व म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे. ऐसे शुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. कोण? जो विहित कर्म करतो आपल्या स्वभावाप्रमाणे, just making sure he after taking guidance from the shastras just to make sure. जे सकळ भाग्याची सीमा मोक्ष लाभाची जे प्रमा नान कर्म मार्ग श्रमा शेवटू जेथ मोक्ष फळे दिदली बोल जे सुकृता तरुचे फूल तये वैरागी ठेवी पाऊल भवरू जे जैसा. पाही आत्मज्ञाना सुदिनाचा वादवा सांगतया अरुणाचा उदयो तो वैराग्याचा ठावो पावे. जसा आत्माचा प्रकाश येणार आहे त्याच्या आधी जो अरुण असतो तो अरुण म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे इट्स गोइंग टू फॉलो विथ दी सेल्फ नॉलेज. किंबहुना आत्मज्ञान जेणे हाता ये निधान ते वैराग्य दिव्य अंजन जीवेले तो. ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय तया पंडुसुता अनुसरोनी विहिता कर्मायया. कर्मायया जो सिद्धीला जातो जो प्रॉपर अनुसरण फॉलो करतो अशा कर्मांना. जे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा आणि हेच परमसेवा मज सर्वात्मकाची. आणि जो अनन्य अनन्य न अन्य कम्प्लिटली डेडिकेटेडली सरेंडर करून जो कर्म करतो मला डेडिकेट करून ही गेट्स इट. पै आगवांची भोगेसी पतिव्रता क्रीडे प्रियेसी की तयाची नामे जैसी तपेतिया केली वा. जशी प्रतिव्रता एन्जॉय करते वॉट एव्हर हर हजबंड एन्जॉयज दॅट इज अ तप फॉर हर. तसं आहे. तसं माझ्यावर जो माझ्यासाठी जो करतो त्याला मी भेटतो. म्हणजे काय? देयर इज नो सेल्फ डिझायर ना. वॉट एव्हर इज युअर का बाळका एकी माये वाचोनी जिणे काय आहे म्हणून सेविजे की तो होये पाटाचा धर्म. जो जो बाळ असतो तो आईलाच सर्वस्व मानतो. आई 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 आईच करतो. ही इज लाईक टोटली डेडिकेटेड टू आई अँड आई टेक्स केअर ऑफ हिम बिकॉज ही इज डेडिकेटेड. That's the dedication. One pointed. नाना पाणी म्हणून मासा गंगा न सांडिता जैसा सर्व तीर्थ सहवासावर पडा झाला. जसा मासा पाण्यामध्ये अनन्य असतो, पाणी सोडून जात नाही. because that's its life. तैसे आपुलिया विहिता उपावो असे न विसंबिता ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. वाव. जेव्हा जे जे पण विहित कर्म आहे तो त्याला आवडेल म्हणून करत असतो. त्याचा जगन्नाथ पण आभारी होतो. जगन्नाथ अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत
ब्युटिफुल लाईन. म्हणून केली भ्रांत सांपडेची तो, जे जे ईश्वराचं मनोगत आहे ते ते मी करणार. म्हणजे स्वतःची इच्छा नाही, ईश्वराची इच्छा. विठ्ठल. विठ्ठलाने सांगितलं म्हणून करतो. विठ्ठल. फक्त विठ्ठल. बाकी काही नाही, स्वतःचं काही नसतं. You know how beautiful it is. पै जीवाचे कसी उतरली, ते दासी की गोसावीण झाली. सिसेवेची तया साविली, वही जेवी तैसे स्वामीची या मनोभावा. न चुकीजे हेची परमसेवा, येरते गा पांडवा. वाव. वाणिज्य करणे. जे कारण कधी कधी काय होतं, जी दासी असते तिने पण अशी जर सेवा केली तर ती पत्नी होते. म्हणजे शी सो डेडिकेटेड दासी. आणि देन ही सेज, तैसे स्वामीची या मनोभावा. स्वामी स्वामी, राईट. स्वामीची या मनोभावा, युअर मास्टर. न चुकीचे हेची परमसेवा, जे स्वामीच्या मनात आहे तेच करणं. येरते गा पांडवा. वाणिज्य करणे. If it is that way, only then it is surrender or love. Otherwise, it is just business. Otherwise, it is business. It's not love. It's business. तैसे स्वामीची या मनोभावा, न चुकीचे हेची परमसेवा. येरते गा पांडवा वाणिज्य ते. How he writes this. Otherwise, it's just a business of give and take. Beautiful. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ. Slowly open your eyes. हरि ओम.